दरम्यान एकीकडे विधान परिषदेमध्ये असा गदारोळ उडालेला असतानाच विधानसभेतही मोठा गदारोळ झाला। सत्ताधारी भाजपचे आमदार आक्रमक झाले होते। डिसेंबर 2022 मध्ये नेमलेल्या एसआयटीचा अहवाल कधी खुला करणार असा सवाल मुंबईतील अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी उपस्थित केला। दिशाचे वडील सतीश सालियन यांनी ज्यांच्यावर आरोप केले आहेत त्या सर्वांची कोठडीत चौकशी होणार का असा प्रश्न देखील साटम यांनी गृह खात्याला विचारला। त्यांच्यानंतर नितेश राणे आक्रमक झाले। बलात्काराचा आरोप झाल्यावर संबंधित आरोपीला तात्काळ अटक करावी लागते, त्यामुळे सर्वांना एकच न्याय लावला पाहिजे असं नितेश राणेंनी म्हटलं। या सगळ्यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिलं, एसआयटी चौकशी अजून सुरू आहे, त्यामुळे त्याचा अहवाल अजून प्राप्त झालेला नाही असं स्पष्टीकरण कदम यांनी दिलं। माझी शासनाला ही विनंती आहे अध्यक्ष महाराज, माझे शासनाला हे प्रश्न आहेत अध्यक्ष महाराज की डिसेंबर 2022 मध्ये जी एसआयटी नेमली होती त्या एसआयटीने काय चौकशी केली, त्या चौकशीचा काय निष्कर्ष आला, हे कधीपर्यंत जनतेच्या समोर, महाराष्ट्राच्या समोर आणि देशाच्या समोर आणणार अध्यक्ष महाराज। आणि दिशा सालियांच्या वडिलांनी ज्या ज्या व्यक्तींची नावं ही काल घेतलेली आहेत अध्यक्ष महाराज, त्यामध्ये दिशा सालियांचे 4 मित्र आहेत अध्यक्ष महाराज, तत्कालीन शासनातले मंत्री आहेत अध्यक्ष महाराज, तत्कालीन मुंबई शहराच्या महापौर आहेत अध्यक्ष महाराज। या सर्व व्यक्तींची इंटरॉगेशन ही एसआयटी करणार का? या सर्व व्यक्तींची चौकशी एसआयटी करणार का? आणि गरज पडल्यास या सर्व व्यक्तींचं कस्टोडियल इंटरॉगेशन करणार का? हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज। तर प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत ही सध्या अजूनही चालू आहे। अहवाल अजूनपर्यंत प्राप्त नाही ही वस्तुस्थिती आहे, परंतु सदर चौकशी ही अजून गतीने केली जाईल। अध्यक्ष महोदय, जे काही विक्टिम होत्या त्यांचं सुसाईड झालं असं त्यांचं अगोदर म्हणणं होतं, परंतु नंतर आता प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जी काही माहिती समोर येत आहे की त्यांचे वडील जे आहेत ते त्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे। त्या याचिकेमध्ये त्यांनी ज्या गोष्टी म्हटलेल्या आहेत त्या आपल्याकडे प्राप्त झाल्याच्या नंतर त्यानुसार कोर्टाच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ती कारवाई करू। एकच छोटा विषय मंत्री महोदयांना फक्त आठवण करून देतो अध्यक्ष, सुप्रीम कोर्टचा अध्यक्ष महोदय याच्यामध्ये जजमेंट आहे की अशा पद्धतीच्या बलात्काराचा आरोप जेव्हा होतो तेव्हा संबंधित जे काय ज्यांच्यावर आरोप होतो त्याला तात्काळ अटक करायला लागते मंत्री महोदय, आणि त्याची चौकशी करायला। काल अध्यक्ष महोदय दिशा सालियांच्या वडिलांनी, सतीश सालियांनी जे काय आरोप केलेले आहेत, माझं म्हणणं आहे की अन्य लोकांना एक कायदा लागतो ना अध्यक्ष महोदय, करावा ना अध्यक्ष महोदय, एवढीच विनंती आहे, करा तुम्ही। मंत्री महोदय नितेश राणे साहेब ज्याप्रमाणे सन्माननीय राज्यमंत्री महोदयांना सांगतायत त्याच्याशी मी सहमत आहे। जो सामान्य माणसाला नियम आहे तोच नियम मंत्र्याला, माजी मंत्र्याला असला पाहिजे। मंत्री महोदयांनी त्यातल्या आरोपीला तात्काळ अटक करावी, अटक करून त्याची चौकशी करावी अध्यक्ष महाराज। साधारणतः घटना होऊन 5.25 वर्ष झालेली आहेत, अजूनही एसआयटी चौकशी करते असं ते म्हणतायत। किती दिवसांमध्ये एसआयटीचा निष्कर्ष आणि अहवाल हा जनतेच्या समोर आणणार अध्यक्ष महाराज? हा माझा थेट प्रश्न आहे। किती दिवसांमध्ये एसआयटीचा अहवाल आणि निष्कर्ष हा जनतेच्या समोर मांडणार? हा माझा थेट प्रश्न आहे अध्यक्ष महाराज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।